मित्रांनो, आज मी तुम्हाला थॉमस एडिसनची गोष्ट सांगणार आहे. थॉमस एडिसन जेव्हा 5-6 वर्षाचा होता तेव्हा शाळेतून येताना एक पत्र घेऊन आला. आईच्या हातात देत म्हणाला, हे टीचरने तुला द्यायला सांगितलं आहे. आईने पत्र वाचले आणि तिचे डोळे भरून आले. आई, तू का रडतेस? थॉमसने विचारले. ती म्हणाली, अरे, तुझ्या टीचरने लिहिले आहे की तुझा मुलगा खूप हुशार आहे. त्याच्या एवढी हुशारी इथे कोणाकडेच नाही. कोणीही त्याला शिकवू शकत नाही. म्हणूनच उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका. तुम्हीच त्याला घरीच शिकवा. हं? खरं होतं का ते? नाही, नक्कीच नाही. उलट टीचरनं लिहिलं होतं, तुमच्या मुलाचं डोकं चालत नाही, त्याला काहीच कळत नाही, त्यामुळे उद्यापासून शाळेत पाठवू नका. आणि खरोखर दुसऱ्या दिवसापासून आई त्याला त्याच्या कलाने त्याला शिकवू लागली. आणि हाच थॉमस एडिसन पुढे जाऊन एक मोठा संशोधक बनला. जर आईने त्याला टीचरने लिहून पाठवलेले पत्र तसेच्या तसे वाचून दाखवले असते आणि नुसती आपल्या आणि आपल्या मुलाच्या नशिबाला दोष देत बसली असती तर जगाला एवढा मोठा संशोधक मिळाला असता का? आणि एक दिवस थॉमस मोठा संशोधक झाला. जगभर त्याला प्रसिद्धी मिळाली आणि ओल्ड एजमध्ये त्याच्या आईचा मृत्यू झाला. घराची आवरावर करताना त्याला आपल्या टीचरने लिहिलेली चिठ्ठी सापडली. थॉमस अल्वा एडिसन एक असा मुलगा होता ज्याची आई हिरो होती, जिच्या प्रेमळ वागण्यामुळे बोलण्यामुळे त्याने जगभरात प्रसिद्धी मिळवली. खरंच ती त्याची हिरो होती. शांत मनाने, प्रेमाने, कलाकलाने, न रागवता, न वैतागता तिनं शिकवलं, म्हणून जगाला एवढा मोठा संशोधक मिळाला. बरं, म्हणूनच आपण जरा जपून पावलं टाकली पाहिजेत. दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे. शब्द अगदी जपून वापरले पाहिजेत. हो ना? ही गोष्ट वाचताना, ऐकताना मला एका मुलीची आठवण आली. तिचं नाव मी सांगणार नाही, पण तिची गोष्ट ही या गोष्टीशी अगदी मिळती जुळती आहे. त्या काळात काही इन्स्टिट्यूट्स वगैरे नव्हत्या. त्या आईने आपल्या बुद्धीने आपल्याला जमेल तसं कलाकलाने घेत शिकवलं. आणि ह्या मुलीने आपली नोकरी बाजूला सारून सोशल वर्कचा कोर्स अटेंड करून अशा प्रकारच्या मुलांना कसं शिकवलं जातं हे शिकून तिने आपल्या मुलासाठी मात्र नव्हे तर सगळ्या जगासाठी, जगातील मुलांसाठी, हो आता जगभरातच झालं आहे तिचं नाव, संस्था काढली. कितीतरी आयांना आधार मिळाला, मानसिक आधार मिळाला. अशा आया सगळ्यांनाच लाभो आणि समाजाला पण एक धडा मिळो की सगळी मुलं सारखी नसतात. सगळ्यांनीच अकॅडमिकमध्ये अव्वल दर्जा केला तर मग बाकी कामं कोण करणार? प्रत्येकाची एक आवड असते आणि त्या आवडीप्रमाणे त्या मुलांना शिकायला दिलं पाहिजे. त्यांच्यावर प्रेशर आणू नये हे आपल्याला समजलं पाहिजे. हेच समजायला पाहिजे आपल्याला. आपल्या मुलांच्या कलाकलाने घेतलं पाहिजे. कळलं? एवढंच सांगून मी हा भाग पुरा करते.